आम्हाला सिग्नल दिलंय, मॅच या ठिकाणी स्टार्ट होतोय. वैयक्तिक आणि संघाचा पहिली षटक येतो. गोलंदाज पार्कवर शरद आणि अनिल हे दोन फलंदाज आपण बघतायत. तर गोलंदाज मार्कवर आलेला आहे नंबर हेमंत पाटील. गोलंदाज मार्कवर पहिला चेंडू आपण बघतोय, पडल्यानंतर थोडासा उचले घेतो, सरळ चेंडू स्टेकच्या हातामध्ये चेंडू हा विसावतोय. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण की ज्या वेळेला तुम्ही अगोदर सफल होता त्यावेळेस चेंडूच्या नजरेमध्ये येणं हे गरजेचं असतं. मात्र या ठिकाणी तसं होताना या ठिकाणी दिसत नाही. पहिलाच बॉल आपण बघितलं की अप्रतिम या ठिकाणी हेमंत यांनी टाकलेला आहे. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेस स्पेकचा जरूर फटका केला जातो, बघायचा आहे चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. या 6 धाव्याने जरूर धावा मिळतात 6. धावा मिळतात. पहिला बॉल डॉट, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती हा षटकार आलेला आहे आणि या 6 धावा मिळतात काही सोंडाई नागले या संघाला, कारण की हा संघ सुद्धा अतिशय एक चांगला संघ आहे. ज्या वेळेला आपण बघितलं हनुमान स्पोर्ट्स कामन या संघाने जी स्पर्धा आयोजित केली होती कामन परिसरामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलं होतं आई चौंडाई नागले संघाने. आणि पुन्हा एकदा त्याच संघाला या ठिकाणी आपण बघतोय नंबर 3 क्रमांकाचा हा सामना आपण या ठिकाणी बघतायत. मोठा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून दूर चेंडूला खेळून काढतोय. एक धाव ठिकाणी मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही, मात्र या ठिकाणी चांगला कॉल केला जातोय अनिल मार्फत. या ठिकाणी ड्रॉपिंग क्रीजमध्ये अनिल देखील एक चांगला बॅटर आहे, भरपूर अनुभवानुसार एक चांगला बॅटर आहे चौंडाई नागले संघाचा. मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून येऊ शकतात असा एक फलंदाज आपण बघतोय. या मैदानामध्ये अतिशय भरपूर असा विक्रम सुद्धा घडलेला आहे, भरपूर इतिहास आहे या मैदानाचा. या प्लेन ग्राउंड तुम्ही खेळतात, एक चांगलं मैदान आहे. कुठल्या प्रकारचं आपण बघितलं हाऊसफील्ड या ठिकाणी दिसत नाही, आणि हाऊसफील्ड नसल्यामुळे तुम्ही शतरक्षण पूर्ण खोलवर शतरक्षण तुम्ही लावू शकता. कारण की या ठिकाणी बघितलं तर हे पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेमध्ये तुम्ही चांगले बॅटिंग जर करताय तर चांगल्या धावा येऊ शकतात, कारण की गॅप सुद्धा आहे फाईन लेग. आणि त्याच्यानंतर आपण बघितलं शॉर्ट टर्नमेंटच्या दिशेने सुद्धा थोडासा गॅप दिसतोय, आणि त्या गॅपमध्ये सुद्धा तुम्ही खेळू शकतात, किंवा सरळ बॅटने तुम्ही मिड ऑफ किंवा काव कॉर्नरच्या दिशेने किंवा मिड ऑफच्या दिशेने तुम्ही फटके सुद्धा खेळू शकतात. हेमंत पाटील गोलंदाज पार्कवर, चांगला गोलंदाज आहे हेमंत. पुन्हा एकदा येईल, या वेळेला बघायचं आहे, मात्र चेंडू थोडासा वळण घेतोय, मात्र ऑफस्टॉपच्या बाहेर चेंडू निघतोय. पंचसाठी काय चेंडू खराब आहे, अवांतर धाव मिळतोय. अवांतर धावेळी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. आजच्या घरामध्ये ही जरूर धावसंख्या पोहोचलेली आहे. कुंदन पाटील जे स्कोरिंगचं काम करताना दिसत आहेत आणि माझ्या बाजूला या ठिकाणी बसलेले आहेत, चांगलीच काम करतात या ठिकाणी. मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू जाईल, एक धाव ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात, हा न करता बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट पूर्ण करतायत. मात्र जी स्ट्राईक मिळाली जाते अनिल पाटील याला, कारण की मी अगोदरच म्हटलं होतं एक प्रॉफिंग चांगला एक खेळाडू आहे, भरपूर अनुभव आहे या खेळाडूला. जे कोणी जेवले नसतील त्यांनी जेवून घ्यायचं या ठिकाणी, जेवण आहे आणि जेवण चालू आहे. जे जेवले नसतील त्यांनी जेवण करून घ्यायचं आहे. आणि जे रसिक प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण जेवले नसतील तर जेवण करून घ्यायचं आहे. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू होता, बिडापच्या दिशेने चेंडू होता, एक धाव जाऊचा प्रयत्न जरूर होता, मात्र 1च धाव मिळते या ठिकाणी. आणि 1 धाव मिळाल्यानंतर धावसंख्या पुढे सरसडत धावसंख्या जाऊन पोहोचते 11च्या घरामध्ये. 11 रन द फॉर द लॉस ऑफ विकेट अँड फर्स्ट ओव्हर. पहिली षटक हे प्रगती पदावर चालू असताना आपण बघितलं जातं. शेवटचा बॉल असेल गोलंदाज हेमंत याचा, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना त्याच्यामध्ये फक्त धावा मोजलेल्या आहेत, त्यांनी खर्च केलेले आहेत. पहिला बॉल सुद्धा आपण बघितला डॉट, त्याच्यानंतर एक षटकार, त्याच्यानंतर एक सिंगल धाव, पुन्हा एकदा सिंगल धाव आली होती, आणि त्याच्यानंतर 2 धावा, आणि त्याच्यानंतर या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. आता मात्र अंतिम बॉल असेल. क्रॉस लाईन केल्याचा प्रयत्न, पंच सांगतात की हा चेंडू पुन्हा खराब आहे,
ज्यावेळेस फलंदाज अगोदर सफल होतात ऑफस्टॉपला जाऊन त्यावेळेस आपण बघितलं होतं की हा चेंडू बाहेर निघतोय. पंच सांगतात की या ठिकाणी खराब चेंडू आहे. अवांतर धाव मिळतोय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12च्या घरामध्ये. बिनबाद 12 धावा. आई चौंडाई संघ अतिशय 5 षटकाचा सामना आहे. जबरदस्त ही कामगिरी करावी लागेल. जवळजवळ 50च्या पलीकडे धावसंख्या नेणं तुम्हाला गरजेचं आहे. यावेळेला आत्ता मात्र लेंथ आणि लाहील व्यवस्थित सापडतोय गोलंदाजाला. यावेळेस षटक संपलं जातं पहिलं. बघा पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी समाप्त होतं आणि पॉवर प्लेमध्ये ही चांगली गोलंदाजी केलेली आहे. यावेळेस 12पेक्षाही त्यांनी जास्त धावा या ठिकाणी दिलेल्या आहेत. फक्त 12 धावा या ठिकाणी दिल्या आहेत. एका ओव्हरमध्ये हेमंत पाटील याने एक चांगली गोलंदाजी करत असताना फक्त 12 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं अनिल पाटील याच्या वैयक्तिक धावा आपण बघितलं 3 या धावसंख्येवरती नाबाद खेळतो. तर तिथे शरद आपण बघितलं त्यांनी सुद्धा आपण बघितलं 7 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. आणि आपल्या संघाला पोहोचवलेला आहे तर 12 या धावसंख्येवरती. बिनबाद 12 धावसंख्या. सुंदर सुरुवात आहे या ठिकाणी. मात्र चांगली सुरुवात करावी लागेल. आई चौंडाई नागले संघ आपण बघितलं शेवटचं टोक आहे जे नागला संघ आपण बघितलं आपल्या या कामन परिसरामध्ये. तर ससूनगर हे शेवटचं टोक आहे आणि ते शेवटच्या टोकापर्यंत त्यांना जायचं असेल तर या ठिकाणी त्यांना धावसंख्या करणं हे गरजेचं आहे. अनिल पाटील सुद्धा त्या ठिकाणी चांगला बॅटर आहे. निश्चितच त्याच्या बॅटमध्ये येणारे फटके आपल्याला निश्चित पाहायला मिळणार आहेत. उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. 35चा गोलंदाज आहे कैलास पाटील. हा गोलंदाज येतोय मार्कवर वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल होताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. लॉंगॉजच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आपण बघतोय. त्याच्यानंतर आपण बघितलं शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने थोडंसं लांब क्षेत्ररक्षण दिसतोय. त्याच्यानंतर मिड विकेटच्या दिशेने आपण बघितलं वाडीश मिड विकेटला थोडंसं लांब आणि कॉव कॉर्नरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण आपण बघतात. हे क्षेत्ररक्षण या ठिकाणी तैनात केलेलं आहे. आणि शॉर्ट थर्मॅनच्या दिशेने आपण जर बघितलं चंदर घोषाला आपण बघतात हे क्षेत्ररक्षण लावलेलं आणि फाईन लेगच्या दिशेने एक सुद्धा क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. हे चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. खास करून आपण जर बघितलं अनिलसाठी हे क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. अनिल देखील एक चांगला फलंदाज आहे. उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि पूर्ण हे क्षेत्ररक्षण त्याच्यासाठी लावलेलं आहे. या ठिकाणी गोलंदाज कैलास पाटील गोलंदाज पार्कवर डाऊन द लेग साईड चेंडू असेल. पंच सांगते त्या ठिकाणी खराब चेंडू अवांतर धाव मिळेल. पहिलाच बॉल आपण बघितला कैलास होता कारण की यावेळेस मिडआर्म स्लिप किंवा ऑफस्टमरना हा चेंडू ठेवायला हवा होता. मात्र लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू होता आणि खराबच्या रूपाने या ठिकाणी धाव मिळतोय आणि त्याच्यामुळे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. रन रेट नक्कीच या ठिकाणी वाढवावं लागेल. आई चौंडाई नागले या संघाला. आता मात्र अप्रतिम चेंडू बाळावं लागेल. डॉट चेंडू जरूर पाहायला मिळतोय. परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळते. कधी कधी आपण बघितले जे गोलंदाज येतात कधी कधी फास्ट डिलिव्हरी कधी कधी स्लो डिलिव्हरी या ठिकाणी केली जाते. त्याच्यामुळे फलंदाजाला फारसं काही दिसत नाही कारण की सहज बॅटने त्यांना खेळून काढायचं असेल. यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढतोय अनिल. फक्त एक धाव मिळेल अनिल याला आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 14वर. रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आपण बघितलं 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स गाड्या सुद्धा आपण बघतो. मैदानाच्या अगदी रोडच्या बाजूला ज्या पार्किंग लावलेल्या आहे. काही या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी काही महिला सुद्धा आलेल्या आहेत या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आणि त्यांच्यासोबतच काही लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. याचं कारण होऊ शकतं कारण की लहान मुलांना सुद्धा सुट्टी पडलेली आहे. या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी काही महिला सुद्धा आलेल्या आहेत. लहान मुलं सुद्धा आलेले आहेत. काही प्रेक्षक सुद्धा आपण आलेले आहेत. काही आपल्यासोबत काही मित्र सुद्धा आलेले आहेत. लांबचा दौरा आपण बघतोय दमन दौरा आहे आणि बघायचा या दमन ट्रॉफीवरती उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे का कुठला संघ ही चमचमीत ट्रॉफी पटकावतोय ते उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला कळणार आहे. जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल जेणेकरून जेव्हा कोणी जेवायचं बाकी असेल जे प्रेक्षक असतील ते जेवले नसतील त्यांनी सुद्धा जेवून घ्यायचं आहे. कैलास यावेळेस चांगल्या पद्धतीने यावेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं चेंडूला अडवलं जातोय त्या पद्धतीने या ठिकाणी अडवायचा प्रयत्न केला होता हेमन याने. मात्र शरीरापासून दूर चेंडू जाईल
धावसंख्या जाऊन 16च्या घरामध्ये. 16 एप्रिल 1853 मध्ये पहिली रेल्वे ट्रॅक मुंबई ते ठाणे या परिसरामध्ये धावली गेली होती आणि तोच आकडा या ठिकाणी आपण बघतो आई चौंडाई नागले या संघामध्ये. धावसंख्या 16 धावा बिनबाद. त्याच्यामध्ये आपण बघितलं अनिल सुद्धा दुहेरीवरती चांगला बार दिलेला आहे. या संख्येवरती यावेळेस आपण बघायचा चांगला कॉल केला जातो अनिलला. हा न करता मात्र धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता. प्रॉफिट क्रीजमध्ये त्याने अर्धी क्रीज केली होती कारण की त्याला सुद्धा माहिती आहे या ठिकाणी की आपल्याला धावायची आवश्यकता आहे. या ठिकाणी धाव घेणे हे गरजेचं आहे. या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या आहे त्या ठिकाणी. धावसंख्या 16 धावा. धावसंख्या स्थिर आहे. अजून आपण बघितल्या इनिंगच्या फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. कैलास पाटील आहे गोलंदाज पार्कवर. मोठा चेंडू यावेळेस स्ट्राईक केलाय लावाच्या दिशेने. झेल सुटला जातो या ठिकाणी. जीवनदान दिला जातं या ठिकाणी. चांगला झेल घेणं हे गरजेचं होतं या ठिकाणी. परंतु कॅच मध्ये म्हटलं जातं पकडोगे कॅच तर जितोगे मॅच असं म्हटलं जातं. छोडोगे कॅच तर हारोगे मॅच असं म्हटलं जातं. मात्र त्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस करता सराव करता त्यावेळेस मित्रांनो जरूर तुम्ही चांगला सराव करा जेणेकरून तुम्ही मॅचमध्ये रनिंग कॅच घेऊ शकता. चांगला झेल घेऊ शकता या ठिकाणी. तसं या ठिकाणी दिसत नाही परंतु या ठिकाणी जर बघितलं धावा जरूर येतात नागले संघामध्ये. बॉल असेल कैलासाचा. गोलंदाज शेवटचा षटक हे प्रतिनिधी पदावर चालू असताना कैलास सरळ बॅट चेंडू ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? हा न करता फक्त एकच धाव मिळेल. एक धावपेक्षा जास्त काय नाही. एका धावेने संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली आई चौंडाई नागले या संघाची धावसंख्या आहे ते 18 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. उर्वरित अजून आपण बघितलं 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल आणि या 3 षटकामध्ये चांगल्या धावा या ठिकाणी कराव्या लागतील नागले संघाला या ठिकाणी. आजचा हाय स्कोर आपण जर बघितला जातोय तर वाटतो डोंगरीपाडा बेंडूपाडा या संघाचा मला वाटतं होता. त्याने चांगल्या धावा उभारल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हा तिसरा मॅच या ठिकाणी आपण बघतायत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघू शकतात. घरी बसल्या तुम्ही ही मॅच बघू शकतात कारण की याचा रेकॉर्ड असा आहे की तुम्ही 2 वर्षात किंवा 3 वर्षात सुद्धा तुम्ही ही मॅच तुम्ही बघू शकतात. कारण की आपण बघितलं लाईव्ह मॅच आपण बघतात आणि लाईव्हवरती आपण जर बघतात तर एखादं मोबाईलवरती तुम्ही मॅच ही बघू शकता. कमान दौरा आपण या ठिकाणी फक्त उद्याचा दिवसामध्ये आपल्याला जरूर कळणार आहे की कुठला संघ या ठिकाणी. धावसंख्या 18 धावा झालेल्या आहेत 2 षटकाच्या समाप्तीनुसार. अजूनही आपण बघितलं 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. स्प्रे तिकडे घेऊन जायचं आहे ते डॉक्टर फेस असेल मला वाटतं मेडिसिन घेऊन जायचं आहे तिकडे. लावली वाट आग लागली. मुन्ना पाहिजे शिवा खाता मुन्ना पाहिजे शिवाय दिला. अरे तिकडे स्प्रे पाहिजे. स्प्रे घेऊन जायचा आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 18 धावा नागले संघाच्या. अजूनही आपण बघितलं 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे.
क्षेत्रीक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. क्षेत्रक्षण सजवलेला आहे. अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला आपण बघतायत क्षेत्रक्षणामध्ये. परंतु या ठिकाणी आई चौंडाई नागले संघाला आपण बघितलं तरी चांगले संघ आहे, एक मजबूत संघ आपण बघतात. धन्यवाद. जो कॅमेरामॅन आहे विनंती असेल की आपण स्ट्रेट जरा थोडा कॅमेरा मारायचा आहे प्लीज. यस धन्यवाद. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघतात मित्रांनो. घरी बसल्या तुम्ही मोबाईलवरती मॅच बघू शकता. बॅटने चेंडूला फुल केला जातोय. चेंडू जाईल बाद बाउन्स त्या ठिकाणी 4 धावांसाठी चौकार. बघायचं आहे पंचांनी थोडासा दर्शवायचं आहे की नक्की षटकार आहे की चौकार आहे. यस 4 धावा या ठिकाणी मिळतात. 1 बाउन्स चौकार आणि 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. चंदर घोषे गोलंदाज पार्कवर ज्याने आपण बघितला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये असे भरपूर सन्मान चिन्ह त्यांनी पटकावले गेले होते. आणि ज्यावेळेस असोसिएशन जे तयार झालं गेलं होतं वसई असोसिएशन तयार झाले होते ते जवळजवळ आपण बघितलं 2011मध्ये तयार झालं होतं. यावेळेस आपण बघायचं आहे यावेळेस चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी 4 धावा ठिकाणी जरूर मिळायला जात आहेत. टर्बॅनच्या दिशेने हा चेंडू जरूर येतोय मात्र चेंडू मात्र सीमारेच्या दिशेने जाईल आणि या 4 धावा जरूर मिळतात. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 26 रन्स इन द स्कोर बोर्ड ती धावा आपण बघितल्या जातं. त्याच्यामध्ये अनिल पाटील याच्या 7 चेंडूमध्ये फक्त 13 धावा तिच्या वैयक्तिक बघतोय. नाबाद जिंदाबाद अशी खेळणी करताना आपण बघितलं. आणि शरद याच्या वैयक्तिक आपण धावा जर बघतोय 10 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. काय जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स करताना. पुन्हा एकदा सरळ बॅटनी चेंडूला खेळून करतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मध्ये हा झेल घेतला जातोय आणि पहिला विकेट या ठिकाणी गमावला गेला जातोय. आई चौंडाई नागले संघाचा या ठिकाणी अनिल पाटील याची खेळी संपुष्टामध्ये आणि महत्वाचा पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आलेला फलंदाज आपल्या संघासाठी अतिशय चांगली पुण्यत केली होती. काय जबरदस्त बॅटिंग केली होती मात्र या ठिकाणी लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मध्ये हा झेल घेतला जातोय. चांगला झेल घेतलेला आहे आणि अनिल पाटील सारखा एक चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आता मात्र नंबर 3 क्रमांकावरती जातोय फलंदाज ज्याला पाठवलं जातं त्या ठिकाणी. हा देखील एक चांगला बॅटर आहे नागले संघाचा. दयानंद हा जातो नव्याने फलंदाज नंबर 3 क्रमांकावरती ज्याला पाठवलं जातोय. धावसंख्या आपण जर बघितलं तर 26 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 26 धावा असताना या ठिकाणी आई चौंडाई नागले संघाने या ठिकाणी विकेट गमावलेला आहे. इथे मात्र चांगली बॅटिंग करावं लागेल या ठिकाणी नागले संघाला. कुठेतरी धावसंख्याचा वेग आहे तो मात्र कुठेतरी वाढवावा लागेल. कुठेतरी प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. या ठिकाणी खूप कसरत या ठिकाणी खूप मेहनत या ठिकाणी करावं लागेल तरच कुठेतरी यश येऊ शकतंय यश मिळू शकतंय नागले संघाला. अतिथी कक्षासमोर आपण बघतोय हेमंत खावणकर आणि यश केल्यानं आपण बघतायत. यावेळेस सगळा फटका खेळायचा प्रयत्न कावकारणीच्या दिशेने चेंडू पुन्हा जाईल 4 धावांसाठी. या 4 धावा पुन्हा मिळत आहेत नागले संघाला आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 30 वर ही धावसंख्या.
30 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघितलं बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. कुंदनाने बघितलं आपण एक विकेट आणि त्याच्यानंतर हा चौकार आलेला आहे. अजूनही आपण बघितलं 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूमध्ये 12 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. चंदर घोषे आणि गोलंदाजामध्ये थोडासा नाराज आहे चंदर घोषे. यावेळेस बघायचं आहे कव्हरच्या दिशेने हा झेल उडालेला आहे. रनिंग कॅच मध्ये वाड कॅच आणि या ठिकाणी झेलच्या रूपाने आणखी एक फलंदाज बाद होत आहे नागले संघाचा आणि हा दुसरा झटका लागतो नागले संघाला. धाव संख्या 30 असताना हा दुसरा गडी बाद झालेला आहे. रनिंग कॅच मध्ये अतिशय चांगला रनिंग कॅच घेतलेला आहे महेंद्र पाटील यांनी. अतिशय चांगला झेल घेतलेला आहे. सुंदर झेल घेतलेला आहे. जवळजवळ कव्हरच्या दिशेने डी बेस्टला कव्हरच्या दिशेने हा झेल घेतलेला आहे. रनम कॅच. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातला चंदर घोषे याचा. अतिशय चांगला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता. या ठिकाणी धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 30 धावा. चांगली बॅटिंग या ठिकाणी करावं लागेल कारण की आपण सलामीला आलेला आहे जे फलंदाज आपण बघतो ज्याच्यामध्ये शरद हा अतिशय अजूनपर्यंत टिकून आहे व्यवस्थित. त्यांनी षटकानुसार चांगली बॅटिंग करतोय. चांगल्या धावा सुद्धा त्याच्या आहेत. अंतिम बॉल असेल इन द लास्ट गो चंदर. यावेळेला कट करण्याचा प्रयत्न असेल. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. षटक संपलं जाते तिसरं या ठिकाणी आणि धाव संख्या आपण जर बघितलं 2 गडीच्या बोबटल्यामध्ये 30 धावा धावफलकावर. नागली संघाची धावसंख्या आपण बघितलं तर 30 धावा या ठिकाणी आलेल्या आहेत. आता मात्र या ठिकाणी फक्त 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. या 2 षटकामध्ये बघायचं किती धावा येत आहेत. 2 षटकामध्ये जवळजवळ 15 ते 25 धावा जर येतात नागले संघामध्ये तर एक चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळेल नागले संघाकडनं. मात्र या ठिकाणी जर बघितलं तर अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला आपण बघितलं तर पूर्णपणे जखलून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एका बाजूने नागला संघ चांगला परफॉर्मन्स दाखवतोय तर एका बाजूने आपण बघितलं तर अचानक डोंगरीपाडा संघ एका बाजूने चांगला परफॉर्मन्स दाखवताना आपण बघतोय. कारण त्याच्यामध्ये आपण गोलंदाज बघितलं. पहिला गोलंदाज आपण बघितला त्याच्यामध्ये हेमंत पाटील आले होते. एका ओव्हरमध्ये आपण बघितलं त्यांनी धावा दिल्या होत्या. 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं कैलास पाटील यांनी षटक हाताळलं गेलं होतं. याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं 6 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण धावा जर बघितलं 12 धावा आणि 2 विकेट्स त्याचे नावे आहेत. चंदर घोषे अप्रतिम चांगली गोलंदाजी करत असताना आपण बघितल्या जातो. कारण की अचानक मास्टर कृपाडा संघाला सुद्धा आपण बघितलं तर एक चांगला संघ आहे. पूर्णपणे दमन दौरा हा निश्चित आपण बघतायत. काही संघ आपण बघितले काल संध्याकाळी 7-8-10 वाजता या ठिकाणी काही संघ या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि काही खेळाडू आपण बघितले काही सकाळी पहाटे आलेले आहेत. राजेश दळवी वगैरे किंवा मी सुद्धा आपण बघतायत गोलंदाज जे आहेत 4 नंबर क्रमांकावरती आपण बघतो. मला वाटतं हा राजेश दळवी या ठिकाणी आलेले आहेत. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. हो यावेळेस मोठा फटका येतोय. ही पार चेंडू राहील 6 धावांसाठी षटकार आणि या 6 धाव्याने मिळतात 6 धावा. नागले संघाला 6 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. 36 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. राजेश दळवीचं देखील एक चांगला गोलंदाज अनुभवी आणि एक चांगला गोलंदाज आहे. यावेळेस शरीरापासून दूर चेंडू जातोय. शॉर्ट पॉईंट लेगच्या दिशेने चेंडू जातोय. मात्र 30 सकाळच्या आतमध्ये चेंडूला अडवायचा प्रयत्न केला जातोय. तोपर्यंत फक्त 1 सवय ठिकाणी मिळतोय. राजेश याची तारीख ज्यावेळेस आपण बघितलं वसई तालुका क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण जर बघितलं कृष्णाला बेलकडी या संघामधून पूर्वी खेळत होता. मात्र या ठिकाणी आपण बघितलं मास्टरच्या मॅचमध्ये आपण बघतो राजेश दळवी याला. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. त्याच्या हातामध्ये 4थं षटक चालू आहे.
गोलंदाज राजेश. हो, यावेळेस चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळतोय. एक धाव या ठिकाणी मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. फक्त धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचलेली आहे. त्याच्यामध्ये राजेश धावा या ठिकाणी मोजतोय. 3 चेंडूमध्ये 8 धावा मोजतोय. 3 चेंडूमध्ये 8 धावा मोजतोय राजेश गोलंदाजामध्ये. गोलंदाज असेल. हो, सह बॅटिंग चेंडूला पुन्हा खेळायचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी कुठली चुकी होताना दिसत नाही. चांगला अप्रतिम झेल या ठिकाणी घेतलेला आहे. विलास यांनी चांगला हा झेल घेतलेला आहे. झेलच्या रूपाने चांगला झेल घेतलेला आहे. आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे नागले संघाचा. पूर्ण त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल या फलंदाजाला. शरद याच्या वैयक्तिक आपण धावा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खास करून 10 चेंडूचा फक्त त्यांनी सामना केला आणि 16 धावा त्याच्या वैयक्तिक आपण या ठिकाणी बघतोय. आणि त्याच या ठिकाणी फलंदाज हा बाद झालेला आहे. आता मात्र नव्याने फलंदाज येतोय. नव्याने फलंदाज मैदानाच्या आत. सुभाष परेड याला आपण फक्त काही लहान मुलं आलेले असतील आपल्यासोबत, तर त्या ठिकाणी आपण बघताच जाळी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सराव किंवा प्रॅक्टिस तुम्ही करू शकतायत. कारण की लहान मुलं तिकडे दिसत आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही खेळू शकता. मॅच सुद्धा या ठिकाणी बघू शकता. क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न असेल. प्रतिम गोलंदाजी करतोय राजेश. फक्त अंतिम बॉल असेल राजेश. सह बॅटिंग चेंडूला खेळून काढला जातोय. एक धाव ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? हा न करता दुसऱ्या धावाचा सुद्धा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय आणि याच 2 धावा भेट आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 40 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक या ठिकाणी संपलेलं आहे, 4थं. आणि या 4 षटकाच्या सवलतीनंतर धावसंख्या आहे ती 40 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि 10च्या सरासरीने वाटचाल करत असताना आपण बघतो 40 धावा या ठिकाणी धावफलकावर आपण बघतो. इन द स्कोरबोर्ड ती धावा आपण बघतात. आता मात्र अंतिम षटक या ठिकाणी आहे आणि या अंतिम षटकामध्ये हे स्लो गोर असेल आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला कराव्या लागतील. या ओव्हरमध्ये आपण जर बघितला 15 ते 20 धावा जर आल्या तर जवळजवळ 50 तर 55 किंवा 60 धावा सुद्धा होऊ शकतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना दिसतोय. अचानक मास्टर डोंगरपाडा या संघाला एका बाजूने बघतायत तर एका बाजूने अहित सोंडाई नागले ह्या संघाला आपण बघतायत. राजेश कोठावळे येत आहेत. चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढला जातो. एक धावा ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? हा न करता मात्र दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातो. मात्र धावचीच आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. या ठिकाणी फलंदाज जरूर बाद झालेला आहे
कुठेतरी रनअपमध्ये थोडासा कमी पडताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. राजेश कोठावळे याच्या हातामध्ये षटक दिल्यानंतर आपण बघितलं की दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी फलंदाज फसलेला आहे. चांगली गोलंदाजी करावं लागेल राजेश कोठावळे याला, कारण की हा संघ सुद्धा अतिशय एक चांगला संघ आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं जातो पूर्णपणे नागले संघ जसा आपण बघितला जातोय त्याच पद्धतीने एका बाजूने आपण बघितलं आहे ज्या संघाला सुद्धा आपण बघतोय. परंतु या ठिकाणी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं असतं, तसं या ठिकाणी होताना दिसत नाही. पहिल्या ओव्हरमध्ये आपण बघितल्या ज्या 12 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरला आपण 6, 12, 10 अशा धावा आपण प्रत्येक षटकामध्ये आपण बघत गेलो आणि त्याच्यानंतर हे शेवटचं षटक आलेलं आहे. जगन्नाथ पाटील, हो यावेळेस बघायचं आहे उंची जास्त आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षण येतोय आणि चांगला झेल घेतोय थर्ड एसकाच्या आतमध्ये आणि काय जबरदस्त का दुबाडा हा फलंदाज नक्कीच त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल या ठिकाणी, कारण की एक चांगला झेल घेतलेला आहे शॉट मला वाटतं फाईन लीगच्या दिशेने आणि चांगला झेल घेतलेला आहे या ठिकाणी. कारण की प्लेन ग्राउंड आपण बघतोय, मला वाटतं पटेल क्रिकेट हे ग्राउंड आपण बघतायत, दमनचं हे ग्राउंड आपण बघतात मित्रांनो. मला वाटतं एक चांगल्या मॅच चांगल्या स्पर्धा या ठिकाणी होत असतील, कारण की हे ग्राउंड असं आपण जर बघितलं मला वाटतं या ग्राउंडवरती लेदर क्रिकेटचे सुद्धा या ठिकाणी सराव होत असतील. हे चांगलं ग्राउंड आहे, प्रॅक्टिस सराव आपण सुद्धा बघतात या ठिकाणी, लेदर क्रिकेटच्या सराव सुद्धा या ठिकाणी होत असतील. असं मैदान आपण जर बघितलं हिरवे चिमाजी आप्पा मैदान वसई या ठिकाणी आपण बघितलं, सुभाषचंद्र बोस भाईंदर या ठिकाणी सुद्धा असं मैदान आपण बघितलं. स्ट्राईक ड्राईव्ह केला जातोय चेंडूला शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने, पुन्हा एकदा या ठिकाणी 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली आहे. 47 धावसंख्या पोहोचलेली आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली जाते, शेवटच्या षटक चालू असताना या ठिकाणी आपण बघितला 3 षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या निश्चित आपण पाहायला मिळते. अजूनही 3 षटकांचा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस बघायचा शरीरापासून दूर चेंडूला खेळायचा प्रयत्न, हा न करता पुन्हा एक या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. मिस अंडिक्शन या ठिकाणी होते, या ठिकाणी आपण बघितलं चंदर घोष या ठिकाणी मिस फील्ड करतो या ठिकाणी आणि निश्चित या 4 धावा जरूर मिळतात या ठिकाणी नागले संघाला आणि 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 51 वर. 50 आणि 1 म्हणजे 51 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग करताना या ठिकाणी आपण बघितलं नागले संघाला पहिल्या घेरमध्ये आपण बघितलं थोडंसं चांगली सुरुवात होती, दुसऱ्या घेरमध्ये आपण बघितलं थोडंसं धावा कमी होत्या, परंतु ज्यावेळी तिसरा घेर या ठिकाणी नागले संघाने टाकल्यानंतर या ठिकाणी आपण बघितलं जितक्या वेगाने या ठिकाणी धावा आलेल्या आहेत. अचूक आपण बघितलं 2 बॉल शिल्लक असतील, अतिशय चांगली बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी. 51 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 50 आणि 1 म्हणजे 51 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. यावेळेस बघायचं आहे शरीरापासून दूर खेळायचा प्रयत्न करतोय, स्वतः गोलंदाज येतोय, चेंडूला अडवायचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. असं वाटलं होतं की जवळजवळ सिलिमिडांच्या ऑनच्या दिशेने हा स्वतः गोलंदाज आला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. अंतिम बॉल असेल, शेवटचा बॉल असेल. राजेश कोठावले सगळ्या धावा या ठिकाणी केलेल्या आहेत. बघा आजचं वातावरण सुद्धा आपण बघितला, पाऊस कदाचित रात्री सुद्धा येऊ शकेल, कारण की असं हे वातावरण आपण बघतो. पावसाळा चालू झालेला आहे, जवळजवळ 8 जून आपण बघतोय. मला वाटतं मुलांच्या शाळा सुद्धा मला वाटतं 15 जूनपासून तर 16 जूनपासून मला वाटतं या शाळा सुद्धा चालू होणार आहेत. चांगलं ग्राउंड आपण बघतोय, चांगल्या पूर्ण बिल्डिंग लाईन सुद्धा आपण या ठिकाणी बघतायत मैदानाच्या चौही बाजूला. आणि जसं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसं उल्लेख केला जातो त्याच पद्धतीने या ठिकाणी
मी सुद्धा उल्लेख करते की बघा मैदानाच्या चौ बाजूला यावेळेस बघायचं आहे पुन्हा एकदा प्रहार केला जातोय चेंडूला 6 धावांसाठी शेवटच्या बॉलवरती हा षटकार येतोय आणि या 6 धावांनी संघाची धाव संख्या मात्र पुढे सरसावलेली आहे. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 57 धावा आणि 58 धावांचं हे टार्गेट ठेवलेलं आहे. 5 ओव्हरमध्ये काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी. असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये एक चांगली सुरुवात होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं होतं की कमी धावा होत्या नागले संघाचा, त्याच्यामध्ये आपण बघितलं 6 धावा होत्या. त्याच्यानंतर तिसऱ्या षटकापासून या चांगल्या धावा आलेल्या आहेत, तर शेवटच्या षटकापर्यंत या चांगल्या धावा आलेल्या आहेत. कुठेतरी गोलंदाजाने थोडासा मार खाल्लेला दिसतोय. धावांचं हे टार्गेट ठेवलेलं आहे या ठिकाणी. अचानक मास्टर डोंगरपाडा संघासमोर याच्यामध्ये थोडासा नाराज असेल राजेश कोठावले, राजेश दळवी, चंदर घोषे, कैलास पाटील आणि हेमंत पाटील हे गोलंदाज थोडासा नाराज असतील की आपण या ठिकाणी कुठेतरी थोडासा नाराज दिसताना दिसत आहे, कारण की 58 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे. एक चांगला टार्गेट ठेवलेलं आहे या ठिकाणी. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना आई चौंडाई नागले संघाने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे या ठिकाणी. जवळजवळ 5 ओव्हरमध्ये हे 58 धावांचा एक टार्गेट ठेवलं आहे. चांगलं डोंगर या ठिकाणी उभारलेलं आहे. कोणी जेवला नसेल तर जेवून घ्यायचं आहे मित्रांनो. काही रसिक प्रेक्षक असतील. अतिशय चांगलं आयोजन आपण बघतोय. काबोणी एकता मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या अंतर्गत ही स्पर्धा मित्रांनो खेळवली जाते, परंतु हे उद्याच्या दिवसामध्ये शेवटचा दिवस असेल आणि शेवटच्या मॅच सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी मॅच संपणार आहेत. नंतर दिवाळी गेल्यानंतर पुन्हा एकदा नवीन सुरुवात पाहायला मिळणार आहे आपल्याला, कारण की प्रत्येक वर्षी या ठिकाणी दमन दौरा असते. प्रत्येक वर्षी आपण जर बघितलं जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाले या ठिकाणी येत आहेत आणि चांगले संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पंचांची नावं काय आहेत रे? दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल. ओम साई मास्टर शिलोतर संघाचा संघनायक आणि यंगस्टार मोरी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर यायचा टॉस साठी. ओम साई मास्टर शिलोतर संघाचा संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. अनिल ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत.
तुम्ही जिंकलं तर बरं दे पाचचा दे टॉस करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय. चौथा मॅच या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. ओम साई मास्टर शिलोपर विरुद्ध यंगस्टार मोरी या संघादरम्यान आपण दोन संघाचे कॅप्टन आलेले आहेत. टॉस करण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. NSK शिलोपर संघ मॅच स्टार्ट कर तोडी संघाला पुढे एकदा हार्दिक शुभेच्छा. मॅच या ठिकाणी स्टार्ट होतो. यावेळेस चांगला पूल घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज. सगळ्या धावा या ठिकाणी जरूर करण्याचा प्रयत्न असेल, फक्त धाव जरूर मिळाली जातं. एका धावीने या ठिकाणी अकाउंट खातं या ठिकाणी खोललं जातं आपलं आणि संघाचं सुद्धा या ठिकाणी खातं खोललं जातं. सूर्यकांत भगत यांना विनंती असेल की आपण तुमच्या शुभ असं या ठिकाणी टॉस करणार आहोत. सूर्यकांत भगत यांना विनंती आहे. सूर्यकांत भगत यांना विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. टॉस करणार आहोत या ठिकाणी. सूर्यकांत भगत या सरांच्या शुभ असं या ठिकाणी हा टॉस केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लाईव्हच्या पदमातून हा ठिकाणी आपण टॉस केला जातोय. कॅमेरामॅन आपण बघायचं या ठिकाणी थोडासा कॅमेरा थोडासा क्रॉस करायचा आहे. NSK मास्टर शिलोपर आणि यंगस्टार मोरी या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस केला जातो. या ठिकाणी बघायचं टॉस का बॉस कोण येतोय. या ठिकाणी टॉस झालेला आहे. टॉस या ठिकाणी मला वाटतं जिंकलेला आहे. त्यास मला वाटतं अनिल ठाकरे खुश दिसतात, म्हणजेच अनिल ठाकरेने हा टॉस जिंकलेला दिसतोय. त्यास NSK मास्टर शिलोपर संघ शतरक्षण करण्याचा एक चांगला निर्णय घेतलेला आहे. त्यास पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आम्ही वळतोय आणि मॅच या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जर बघितलं तर 3 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या. जवळजवळ आपण बघितलं 58 धावांचा एक टार्गेट ठेवलेला आहे आणि त्याचंच पाठलाग करत असताना आपण या ठिकाणी बघतोय. अंतिम बॉल असेल या ठिकाणी गोलंदाजाचा. कुठेतरी या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय. यावेळेस बॅटने चेंडूला खेळला येतोय. झेल होण्याची शक्यता मात्र जवळजवळ या ठिकाणी 2 ते 3 धावा जरूर या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चांगले क्षेत्ररक्षण त्यांनी केलेले आहे. या ठिकाणी आपल्या संघासाठी अतिशय चांगला झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल सुटल्यानंतर जरूर धावा या ठिकाणी मिळतात आणि धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. सुभाष परेड गोलंदाज मार्कवर आहे. मात्र नागले संघ आपण जर बघितला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण बघितला तर जवळजवळ नागले संघामध्ये 4 पाड्या आहेत. एक दिवेकर पाडा आहे. त्याच्यानंतर आपण बघितले असे भरपूर 3 ते 4 पाड्या आहेत त्या नागले गावामध्ये आणि ते शेवटचं टोक सुद्धा आहे. आणि त्याच्यातूनच आपण जर बघितलं तर त्यांचे मुळे सुद्धा वसई असोसिएशन क्रिकेटमध्ये सुद्धा खेळतात. परंतु या ठिकाणी आपण बघितलं 40+ हा मॅच आपण बघतोय. 24 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त ही कामगिरी करावं लागेल या ठिकाणी. समीकरण मात्र प्रत्येक बॉलवरती आपण बघायचं ते बदलत जाणार आहे आणि जे शेवटचं षटक येईल त्यावरच आपल्याला कळणार आहे की कुठला संघ 13.5ची सरासरी राखणं हे गरजेचं आहे. धावसंख्या झालेली आहे 4.
4 धावा धावफलकावर आहे. आदरणीय सन्माननीय प्रेमल गांगडा माझे वर्गमित्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. माझे सर्व वर्गमित्र आणि सर्व असिस्टंट आणि या ठिकाणी आपण जर बघितलं सर्व माझे वर्गमित्र आणि काही हरीश देशमुख, आदरणीय सन्माननीय राजा गांगडा तांबडमाल गावचे चांगले सुपुत्र या ठिकाणी प्रवीण खांडपा, त्याच्यानंतर निसाल साहेब आपण बघतात ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. धन्यवाद जिथे राजा. चला आपण मॅच या ठिकाणी स्टार्ट करायचं आहे. ग्रुप मीटिंग करू नका, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी 24 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता आहे. 13.5चा एव्हरेज आणि गाडी तुम्हाला वेगाने जर पळवायची असेल तर 40 किंवा 50-60च्या स्पीडला तुम्हाला जाणं हे गरजेचं आहे. यावेळेस अति वेगाने चेंडू यावेळेस चेंडूवरती वार व्यवस्थित होताना दिसतात. इतक्या वेगाने ही बॅट फिरवली आहे. बरोबरनं आपण जर बघितलं की छातीपर्यंत बॅट फिरवायचा त्यांनी प्रयत्न केला होता, ती इतक्या वेगाने बॅट फिरवली गेली होती. यावेळेस बॅटने चेंडू खेळून काढतोय. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. सहा धाव्याने या संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरसवलेली आहे 10च्या घरामध्ये. पंच म्हणून आपण जर बघितलं रोहन सिंग आणि प्रिन्स पासवान हे 2 पंच म्हणून आपण या ठिकाणी बघितले. दमनचे हे 2 पंच आहेत. यावेळेस टॉस केला आहे ऑन साईडच्या दिशेने, डी बॉक्स स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी हा षटकार येतोय. बॅक टू बॅक 2 षटकार येतात या ठिकाणी आणि या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र ही वाढली जाते. या ठिकाणी 16च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अप्रतिम चांगली फटकेबाजी या ठिकाणी ज्यावेळेस नागले संघाने ज्यावेळेस जशी फलंदाजी केली होती त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण बघितलं. अचानक डोंगरीपाडा संघाने सुद्धा चांगली कामगिरी या ठिकाणी केलेली आहे. बाउंड्री पंच तिकडे असतील किंवा प्रेक्षक असतील त्यांना असेल विनंती की आपण बॉल या ठिकाणी आणायचा आहे. पंचांपर्यंत चेंडू पोहोचलेला नाही, त्यांच्याकडे दुसरा चेंडू पोहोचवायचा आहे. कुंदन पाटील यांना विनंती असेल की आपण चेंडू दुसरा तिकडे द्यायचा आहे, बॉल दुसरा द्यायचा आहे. त्याच पूर्ण टीम या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण बघितलं राजा गांगडा जेवणाचा आश्वास जेवण चालू आहे आणि जेवण तुम्ही करून घ्यायचं आहे. जे कोणी जेवायचं बाकी असतील रसिक प्रेक्षकमध्ये कोणी चुकून राहिलं असेल तर जेवून घ्यायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण लावलंय. शॉट्स कव्हरच्या दिशेने एक दिशेने यावेळेस उंची जास्त आहे, बघायचं आहे झेल ओढ्याची शक्यता आणि या ठिकाणी वॉड कॅच आणि झेलची रूपाने चांगला फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालेला, आत्मविश्वास वाढला जातोय गोलंदाजामध्ये. काय जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स करताना आपण बघतोय. या ठिकाणी तर थोडासा नाराज असेल या ठिकाणी. महत्वाचा चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. आता मात्र नव्याने फलंदाज जातोय. उंची जास्त होती मात्र विकेटच्या दिशेने हा चांगला झेल घेतलेला आहे आणि झेलची रूपाने एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे.
अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी करत असताना कुठेतरी आपण बघितलं का विकेट्स या ठिकाणी गमावलेल्या आहे. अविनाश तांगडे या ठिकाणी स्पेडचा मारा करतोय त्यावेळेला डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने चेंडू थोडासा वळण घेतोय. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा न करता मात्र या ठिकाणी तितक्याच वेगाने चांगला थ्रो आला होता मात्र धाव जरूर मिळाली जाते. या ठिकाणी 2 धावा भेटतात आणि या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 18 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. षटक चालू आहे दुसरं. असो की दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल असेल गोलंदाजाचा आणि ही गोलंदाजी करत असताना आपण बघतात की सुंदर गोलंदाजी होताना दिसत तितक्याच वेगाने चांगला क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं पाहायला मिळत आहे. आई सौंडाई नागले संघाकडनं अगोदरच सफल होतोय. ऑफटॉपला जाऊन अगोदरच सफल झाला होता हा फटका खेळण्यासाठी किंवा बॅकवर्ड स्क्वेअरले किंवा फाईन मध्ये हा फटका सुद्धा तो खेळू शकला असता परंतु या ठिकाणी चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नव्हता. डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो त्याच्यामुळेच षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. दुसरा 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण कुंदन बघितला धावा तर या ठिकाणी 18 धावा या ठिकाणी झालेलं आहे. अजून या 18 बॉल असतील आणि उर्वरित या 18 बॉलमध्ये विजयासाठी आपण जर बघितलं या ठिकाणी तर धावांची आवश्यकता असेल. या ठिकाणी 40 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी 13.25चा रन रेट आहे या ठिकाणी. आता मात्र जर बघितलं कारण की इथे आता मात्र ही चर्चा चाललेली आहे ग्रुप मीटिंग चाललेली या ठिकाणी त्यांना सुद्धा माहिती असेल की 18 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. मात्र क्रिकेट आहे मॅच आहे जर त्याला जास्त अर्थ दिला जात नाही प्रत्येक जे लाईव्ह आहे त्याला जास्त अर्थ दिला जातोय. चला आपण ग्रुप मीटिंग थोडं कमी करा. नागले संघाला विनंती असेल आपल्याकडे वेळ खूप कमी आहे मित्रांनो. आज दमन दौरा आपण बघतोय आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आणि कामन मास्टर संघाचे या ठिकाणी सदस्य या ठिकाणी आलेले आहेत. धनंजय म्हात्रे अमोल म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत आहे. भूषण कामनकर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या मास्टर बॅच मध्ये. सर्वांचं मनापासून हार्दिक आम्ही आभार मानतोय. जेवण सुद्धा चालू आलेलं आहे आणि तुम्ही जेवले नसतील तर पाहुण्यांना विनंती आहे की आपण जेवण घ्यायचं. माझे सरपंच देवदल कमलाकर जाधव साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. बघा कुठेही स्पर्धा असली तर त्यांची पूर्ण टीम आणि ते सुद्धा सोबत असतात आणि प्रत्येक संघाला ते प्रोत्साहन करत असतात. विनंती असेल सरांना सुद्धा का आपण जेवून घ्यायचं आहे. वैयक्तिक आणि संघाचं तिसरे षटक हाताळण्यासाठी येतोय अनिल पाटील. हा देखील एक अनुभवी चांगला गोलंदाज आहे. अनुभवीच्या गोलंदाजाच्या जोरावरती त्यांनी अशी भरपूर सन्मानचिन्ह अशी काही पटकावलेली आहेत या मास्टर चषकामध्ये आणि जर बघितलं तर औंधाच्या मोसमामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती. तृतीय क्रमांकाचं सुद्धा पारितोषिक पटकावलेलं आहे नागले संघाने आणि तिथेच कुठेतरी आपण बघितलं अनिल पाटील सारखा एक चांगला गोलंदाज आपण बघतो अनुभवी आणि निश्चितच त्याच्या हातातूनही चांगली गोलंदाजी होऊ शकते. हो मी अगोदरच म्हटलं होतं मिडास्टामध्ये सरळ चेंडू अभिषेकच्या हातामध्ये चेंडू विसरतोय. लेन आणि लाहीनमध्ये टप्पा व्यवस्थित येतोय चांगली गोलंदाजी आहे आणि मी अगोदरच म्हटलं होतं फक्त 4 डॉट त्याच्यामध्ये फक्त सिंगल धाव राजेश कोटावलेले. चेंडूच्या नजरेमध्ये त्यांना तितकेच येणं गरजेचं आहे कारण की बॅटवर चेंडू घेऊन त्याला चांगली फलंदाजी करणं हे गरजेचं आहे. आपल्या संघासाठी त्याला खूप मेहनत करावं लागेल या ठिकाणी तरच या धावा येऊ शकत आहेत. 17 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. क्रॉस लाईन केल्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र या ठिकाणी आडोपाडीचा जास्तीत जास्त प्रयत्न करतोय राजेश कोटावले. आता मात्र 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 40 धावांची आवश्यकता आहे. मॅच या ठिकाणी टॉप फाईट सुद्धा होऊ शकते. मात्र या ठिकाणी आता मात्र बघायचं 40 धावा या ठिकाणी आता मात्र असं वाटलं जातं या ठिकाणी बॅट चेंजिंग या ठिकाणी पाहायला मिळतोय.
चाळीस धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. पूर्ण चांगले क्षेत्ररक्षण लावले आहे. शॉर्ट रमांच्या दिशेने आहे. डीप इष्टा कव्हर आहे. हे चांगलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस बघायचं आहे. चेंडू जाईल 4 धावांसाठी. पुन्हा एकदा या 4 धावा मिळत आहेत. बॅट चेंज केल्यानंतर हा चौकार आलेला आहे. अच्छा, त्याला सुद्धा माहिती होतं की मला या ठिकाणी कुठेतरी बॅट चेंज करावं लागेल. आता 15 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता या ठिकाणी. समीकरण असं बदललेलं आहे. 15 बॉल 36. 15 बॉलमध्ये 36 धावांची आवश्यकता या ठिकाणी विजयासाठी. पूर्णपणे आपण बघितलं हा चुरशीचा सामना होऊ शकतोय. पूर्णपणे टफ फाईट मॅच होऊ शकते कदाचित दोन संघामध्ये. यावेळेस बघायचा बॅटला एच लागतोय. चेंडू मागे येतोय. मात्र तितक्याच वेगाने या ठिकाणी थर्ड संघाच्या आतमध्ये चेंडूला अडवतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय नागले संघाकडनं. एका धावेने मात्र काही चालणार नाही. आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. 14 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. 2 उत्तुंग मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे या ठिकाणी. या वेळेला जर बघायचं आहे फक्त चेहऱ्यापासून दूर चेंडूला खेळून काढते शॉर्ट्स कव्हरच्या दिशेने. फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. 24 वर 24 रन्स. आत्ता मात्र व्यवस्थित चेंडू येतोय. डॉट चेंडू जरूर पाहायला भेटतो या ठिकाणी. अपती अनिल पाटील चालू करून आपण बघितलं षटक संपलं जातोय. आता मात्र 17ची सरासरी असेल. फक्त 12 बॉल असतील. जेणेकरून कोण चुकून जेवायचं असेल, रसिक प्रेक्षक मध्ये कोण प्रेक्षक असतील तर जेवून घ्यायचं या ठिकाणी. खास करून बघितलं दमण शहर आपण या ठिकाणी बघितलं. पूर्ण ची बिल्डिंग्स लाईन सुद्धा आपण बघितलं. पूर्ण ओपन ग्राउंड या ठिकाणी आपण बघतायत. इथून जर तुम्हाला मित्रांनो चौपाटीला जायचं असेल तर इथून सुद्धा तुम्ही मला वाटतं चौपाटीला सुद्धा तुम्ही जाऊ शकता. समुद्र थोडासा जवळ आहे. त्यांना कोणाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पाणी प्यायला परत प्यायला पाणी. हे रवी पाणी प्यायला पाणी. पाणी पाच नाही आता इथं बोलशील नाही चल ना. हो, कुंदन पाटील इथे आपण बघतोय स्कोरिंगचं काम करत असताना अतिशय चांगला माहिती माझ्यापर्यंत पोहोचवतात की धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 24 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. 12 बॉलमध्ये 34 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. ही मॅच लक्का धुमाळा पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र समीकरण थोडंसं बदलत चाललेलं आहे. 11 बॉल आता शिल्लक आहेत. इथे मात्र डॉट केला तर तुम्ही या ठिकाणी डगॉटमध्ये जाऊ शकता. पूर्ण संघ तुमचा डगॉटमध्ये जाऊ शकतो या ठिकाणी. कारण की शरीर तुमचं अतिशय मजबूत आहे. आता फटके काय येत नाही हा प्रश्नचिन्ह पडला असेल. यावेळेस बघायचा पुढे एकदा 1 धाव मिळेल. मात्र एकनी काही चालणार नाही या ठिकाणी. दहा मध्ये 33 धावांची आवश्यकता असेल.
मोठे फटक्यांची आवश्यकता नक्कीच या ठिकाणी आहे आणि त्याच फटक्यांची आवश्यकता आहे या ठिकाणी. हो यावेळेस बघायचं आहे मात्र शर्यपासून दूर चेंडूला खेळून काढला बघायचं अडवला जातोय मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय या ठिकाणी नागले संघाकडनं. धावांची आवश्यकता असेल फक्त 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. षटकार जर तुम्ही या ठिकाणी येत आहेत तेच धावांची आवश्यकता या ठिकाणी त्यांना सुद्धा माहिती आहे. आता सह बॅटच्या डोळा खेळून काढतोय झेल होण्याची शक्यता आणि यस रनिंग कॅचमध्ये चांगला झेल घेतला जातोय. आता मात्र चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झालेला आहे. राजेश कोटावले यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. पुढं डगआउटमध्ये जाताना दिसतोय समीकरण थोडंसं बदललेलं आहे ते मात्र नागले संघाकडनं हे समीकरण थोडंसं बदलत चाललेलं दिसतोय या ठिकाणी. कारण की आपण बघितलं या ठिकाणी अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघाला आपण बघितलं होतं तर तिकडे कुठेतरी विकेट्स गमावलं जातं धावा मात्र येण्याचं गरजेचं होतं. 10 बॉलमध्ये 8 धावा त्याच्यामध्ये 4 डॉट चेंडू आपण बघितलं राजेंद्र कोटावले यांना ही स्थिती आपण बघितली होती आणि आता मात्र समीकरण बदललेलं आहे या ठिकाणी आणि ते बदलत चाललेलं आहे. 8 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. त्यास चांगली कामगिरी या ठिकाणी करणं हे गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा फटका खेळायचा प्रयत्न करतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केली जातोय. 1 बाउट चेंडूला अडवलं जातोय तोपर्यंत फक्त धाव या ठिकाणी मिळते. एकणी मात्र काही चालणार नाही. 58 धावांचा पाठलाग करत असताना आपण बघितलं डोंगरीपाडा संघ कुठेतरी थोडासा कमी पडताना या ठिकाणी दिसतोय. यावेळेस अधिक करण्याचा प्रयत्न होता चेंडू जाईल 6 धावांसाठी मोठा फटका आलेला आहे. षटकार येतो आणि षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसवलेली आहे. 34 वरी धावसंख्या पोहोचलेली आहे. भरपूर उशिराने हा षटकार आलेला आहे. 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र अंतिम षटक आहे. 6 बॉल आणि या 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉलमध्ये 24 धावांची आवश्यकता या ठिकाणी 24 रन्स आपण बघतात या ठिकाणी. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जर बघितलं पूर्ण लाईव्ह याचा पूर्ण सड या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या तुम्ही बघू शकता. काही आपण बघितलं या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी काही महिलासुद्धा आपण बघतात या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर डाव्या आणि उजव्या हातावर तुम्ही बघितलं या ठिकाणी तर या ठिकाणी माझे वर्गमित्रसुद्धा या ठिकाणी आहेत. राकेश पाटीलसुद्धा त्या ठिकाणी कुंदर पाटीलसुद्धा आहेत. त्याच्यानंतर आपण बघितलं अतिशय चांगलं मोरे अँड कंपनी पूर्ण या ठिकाणी आहेत. पूर्ण एक्स्ट्रा मूवी संघाला आपण बघतोय आणि त्यांच्या गावातली काही पूर्ण या ठिकाणी फॅमिलीसुद्धा आलेली आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 24 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. एका ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर 24 धावांची आवश्यकता आहे. प्लेइंग डाऊन असणारे तर ओपन ग्राउंड आपण बघतायत. हाऊसफील्ड कुठेही थोडंसं खराब दिसत नाही. प्रत्येक ज्या दिशेने आपण तुम्ही फटके खेळू शकता सर्व दिशेने तुम्ही फटके खेळू शकता. यावेळेस फायनल क्षेत्रामध्ये हा चेंडू येईल. षटकार येतोय आणि या 4 धावा येत आहेत. आता फक्त 5 बॉल आहेत. वीस धावांची आवश्यकता असेल. बॉल द्यायचा आहे तिकडे. पंचांपर्यंत बॉल गेलेला नाही. दुसरा बॉल द्यायचा आहे. 20 धावांची आवश्यकता या ठिकाणी. 5 बॉल आणि या 5 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे.
अजून सामना हा संपलेला नाही. सामना अजून संपलेला नाही. पाच बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता या ठिकाणी. गोलंदाज येईल पुन्हा एकदा. गोलंदाज मार्कवर शॉर्ट चेंडू पुन्हा एकदा पॉइंट क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी येत आहेत. आता मात्र या ठिकाणी समीकरण थोडासा बदललेलं आहे. अचानक मास्टर डोंगरीपाडा या संघामध्ये असं वाटलं होतं की या ठिकाणी आता मात्र 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त बॅटिंग. शॉर्ट पिच चेंडू या ठिकाणी टाकले जात आहेत. आता 16 धावांची आवश्यकता या ठिकाणी. आई चौंडाई नागले संघ या ठिकाणी आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये नक्कीच येताना दिसतोय. याचं कारण होऊ शकतं कारण की या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू टाकल्यानंतर आपण बघितलं का या ठिकाणी पुरेपूर फायदा उचललेला आहे आणि बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी आलेले आहेत. 16 धावांची आवश्यकता या ठिकाणी आहे. त्या 16 धावा या ठिकाणी येत आहेत. त्या या ठिकाणी आपण बघितलं डोंगरीपाडा संघ या ठिकाणी विजय होऊ शकतो. या ठिकाणी तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी केली, चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं तर या ठिकाणी नागले संघ या ठिकाणी विजय होऊ शकतोय. दोन बॉल मध्ये 2 चौकार सुद्धा आलेले आहेत. फक्त 16 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना दिसतोय. टफ फाईट मॅच होऊ शकतोय 2 संघामध्ये. जी मॅच होते आपण बघितलं एका बाजूने आपण जर बघितलं चित्र थोडंसं मला वेगळं पाहायला मिळालं होतं. असं वाटतं की आई चौंडाई नागले या संघाच्या बाजूने हा सामना झुकलेला दिसतोय काय. मात्र या ठिकाणी हे सामना आता मात्र बॅलेन्सिंग आहेत. दोन्ही संघाच्या बाजूने सेम समांतर आपण जर बघितलं जातं या ठिकाणी. जी करामत करायची असेल फलंदाजाला आणि जी करामत करायची असेल ती गोलंदाजाला. बॅटला स्पर्श होऊन सरळ शेखच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद झालेला आहे. महत्वाचा फलंदाज बाद झालेला या ठिकाणी. आता 3 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता असेल. पहिले आपण बघितला हा विकेट्स गमावलेला आहे या ठिकाणी डोंगरीपाडा संघाने. या ठिकाणी आता मात्र 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी. आता मात्र चंदर घोषे या ठिकाणी जाताना दिसत आहेत. चंदर घोषे नव्याने फलंदाज जाताना दिसत आहेत. तमन दौरा म्हटल्यानंतर भरपूर प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत. मगाशीच आपण जर बघितलं माजी सरपंच देवदल कमलाकर बिस्तूर जाधव या सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबतच आपण बघितलं राजेश गांगडा, त्याच्यानंतर आपण बघितला कुमार निसाल, पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे. यावेळेस शॉर्ट फॉरवर्ड क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रायल होतोय. मात्र विकेट्स या ठिकाणी कुठेतरी गमावला जातो आणि चंदर घोषे इस पावलेन त्याला नक्कीच बाहेर जावं लागेल या ठिकाणी. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातं या ठिकाणी आणि विकेट गमावला जातो या ठिकाणी. आता फक्त शेवटचे फक्त 2 बॉल असतील. फक्त शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि या 2 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 2-16 म्हणजे 2 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला पूर्ण डगआउट मध्ये जाताना दिसत आहेत डोंगरीपाडा संघ. पूर्ण आता मात्र नागले संघाच्या बाजूने हा सामना मला वाटतं चुकलेला दिसत आहे. ह्यात काय आता सांगण्यासारखे काही शक्य नाही, परंतु या ठिकाणी अंतिम बॉल असेल. जास्त उंची जास्त आहे बघायचं आहे. जास्त चेल घेतला जातो आणि
विजय संपादन या ठिकाणी केलेलं आहे. आईच सोंडाई नागले संघ कॉंग्रॅच्युलेशन नागले संघ आणि हळडक या ठिकाणी डोगरीपाडा संघ या संघाने इथे आपण बघितला चांगला खेळ केलेला आहे. दबन दौऱ्यामध्ये आपण जर बघितलं कुठेतरी आपण बघितलं चांगला परफॉर्मन्स दाखवताना कुठेतरी थोडंसं कमी पडताना दिसतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण देणार आहोत. मागच्या मॅचचं सुद्धा आपण मला वाटतं द्यायचं बाकी आहे, दुसऱ्या मॅचचं सुद्धा द्यायचं बाकी आहे, परंतु इथे भरपूर अशी गिफ्ट आहे.